आषाढी वारी पालखी सोहळ्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे बंधू भेट। ही बंधू भेट काय आहे तर माऊली अर्थात संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे लहान बंधू संत सोपानदेव महाराज म्हणजेच सोपान काका यांच्या पालख्यांची वारीच्या मार्गावर होणारी भेट। पालखी मार्गावर माळशिरस आणि पंढरपूरच्या सीमेवरचं भंडी शेगाव किंवा टप्पा या भागात ही बंधू भेट होत असते। ही भेट म्हणजे दोन्ही संतांचे पालखी सोहळे एकमेकांना भेटतात। तो क्षण वारकऱ्यांसाठी अत्यंत भावुक आणि भक्तिमय असतो। माऊलींची पालखी आळंदीतून आणि सोपान काकांची पालखी सासवड इथून निघाल्यानंतर भंडी शेगाव इथं या एकत्र भेटतात। हा भेटीचा सोहळा अक्षरशः डोळ्यात साठवण्यासारखा असतो। जेव्हा दोन्ही पालख्या समोरासमोर येतात तेव्हा माऊलींचा रथ आणि सोपान काकांचा रथ काही काळ एकमेकांच्या शेजारी थांबतात। दोन्ही पालख्यांचे मानकरी आणि संस्थांचे प्रतिनिधी या रथातून त्या रथात जाऊन परस्परांना नारळ आणि प्रसादाची देवाणघेवाण करतात। हे वातावरण वारकऱ्यांसाठी अतिशय भावपूर्ण असतं। या भेटीच्या वेळी उपस्थित वारकरी ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करतात। यंदाच्या आषाढी वारी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज यांचा ऐतिहासिक बंधू भेट सोहळा 22 जुलै रोजी टप्पा तालुका माळशिरस इथं संपन्न झाला। या भेटीनंतरचा पंढरपूर पर्यंतचा प्रवास या पालख्या एकत्र करतात आणि पंढरपुरात प्रवेश करण्यापूर्वी वाखरी इथं सगळ्या प्रमुख संतांच्या पालख्या एकत्र येतात। तिथं वारीतलं सगळ्यात मोठं आणि शेवटचं गोल रिंगण पार पडतं। या रिंगण सोहळ्यानंतर सगळ्या संतांच्या पालख्या एका पाठोपाठ एक अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पंढरपूर शहरात प्रवेश करतात आणि दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशीचा सोहळा पार पडतो। गोल रिंगण पार पडतं म्हणजे रिंगण सोहळ्याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवर आपण रिंगण सोहळ्याबद्दलची माहिती देणारा एक व्हिडिओ केला आहे, तो नक्की बघा। धन्यवाद।